जवळजवळ 18-20 वर्षापासून मुंबईमध्ये त्यांचं कार्य सुरू आहे. आता जगताप सर यांनी आपल्याला इतिहास सांगितला तुकाराम, तर त्या तुकाराम सारख्या ठिकाणी आर्यजी संघटनेच्या वास्तव्यात आहे. तर त्यांच्याच वाणीतून आपण ऐकूया. दुसरे कोण नाही बोलणार. नमा बुद्धाय जय हिंद. मी अधिक वेळ घेणार नाही, कारण 5 वाजताच आपल्याला इथून बाहेर काढतील हे मला माहित आहे. जे मला बोलायचं होतं ते करुणाने बोलले, जेवढं काय बोलायचं होतं तेवढं, आणि सत्य आहे ते बोलणं. तथागत भगवान बुद्धांचा सद्धम्माचा प्रचार प्रसार करणारा तथागतांचा सावक संघ भिक्खू संघ भिक्खुनी संघ महाप्रजापती भिक्षुणी संघमित्रा महामाया सावित्रीबाई फुले रमाई या सर्व त्यागी महिलांना वंदन करून, त्यांच्या कार्याला वंदन करून, त्या ठिकाणी उपस्थित असणारे उपासक उपासिका, आज आपण ह्या लेण्यावर आहोत. कारण गेल्या वर्षी मी सांगितलं तुम्ही आता हा खर्च कमी करा आणि लेण्यावर चला, आणि तुम्ही ऐकल्याबद्दल मेता धम्म संघाचं अभिनंदन. कारण एखादा वयस्कर व्यक्ती सांगतो, एखादी भिक्षुणी सांगते, एखादी भिक्षू सांगतो, तो कल्याणाचाच मार्ग सांगत असतो. आणि हा कल्याणाचा मार्ग बघा, तुम्हाला हॉलवर एवढं तुम्हाला पुण्य भेटलं नसतं तर मेता धम्म संघाला ह्या लेण्यावर एवढ्या लोकांना बोलवली, तुम्ही किती कष्ट केले तुम्ही ते मला माहित आहे. तर ह्याचं सर्व श्रेय तुम्हाला पण आहे, परंतु हे पुण्य भरपूर तुम्ही घेऊन जाणार आहे. प्रत्येक माणूस लेण्यावर चढत आहे, प्रत्येक माणूस लेण्याला नतमस्तक होत आहे. हॉलमध्ये नाही होत. आरामात लोक ऐकतात आणि आरामात निघून जातात. परंतु ह्या लेण्यावर असे कार्यक्रम जर का आपले झाले तर आपण म्हणतो ना, हे माझं आहे. कसं आहे? घरामध्ये बसून माझं कसं आहे? घरामध्ये बसून माझं नाही, तर ह्या अशा लेण्यावर प्रत्येकाने कार्यक्रम घेतला पाहिजे. असं नाही की मेता धम्म संघानेच घेतलं पाहिजे असं नाहीये. तर या ठिकाणी महाशिवरात्रीला पण लाख 5 लाख लोक या ठिकाणी येतात महाशिवरात्रीला. आणि या ठिकाणी जी लेणे संवर्धन समितीची जी लोक आहेत ती या ठिकाणी भरगच्छ असतात, त्यांना सांगण्यासाठी की या ठिकाणी लेण्या आहेत, बुद्ध लेण्या, या ठिकाणी शिवलिंग नाही, फक्त एवढंच सांगत असतात. संध्याकाळी त्रिसरण पंचशील धम्मदेशना करून 5 वाजता इथून खाली होतात. त्याच्यानंतर या ठिकाणी नोव्हेंबरला सुद्धा फार मोठी परिषद असते, शांतिरत्न भंती घेतात. कारण ही परिषद भंती आयुपालने चालू केली होती. आयुपालच्या परिषदेला फक्त 30 लोक होती. ह्याच ठिकाणी परिषद होती. 30ची त्याची 10 लाख लोक व्हायला लागले. त्याच्यानंतर शांतिरत्नाने परिषद चालू केली. म्हणजे भिक्षू कुठे नाही कुठे जागृत आहे आणि या लेण्याचं संरक्षण करत आहे. तर हे जे कार्यक्रम आपण घेतो ह्याचे एक निमित्त आहे. जसं महिला मंडळ सावित्रीबाई फुले जयंती करतात, रमाई जयंती करतात, आता भरमसाठ झाल्या जयंती त्या. तसंच ही महाप्रजापती जयंती आतापर्यंत होत नव्हती आणि आता व्हायला लागलेली आहे. आणि सगळ्या महिला मंडळांनी केली पाहिजे. अशी नाही प्रत्येकाची विहार बंद झाली पाहिजे. तर तिथल्या महिलांना कसं काय समजणार की आज काय आहे? ही महाप्रजापती कोण आहे आणि महाप्रजापती म्हणजे काय आहे? फक्त ग्रंथामध्ये वाचून ते त्याने 10 वर्ष ग्रंथ वाचला तरी काहीच माहिती नाही त्यातलं. बरंच सांगितलं नम्मा करुणाने की उपोषण तुमचा असतो. उपोषण सांगण्याची गरज आहे. महाप्रजापतीच्या ह्या संघ दिनाच्या दिवशी जेव्हा तुमचं उपोषण असतं तेव्हा तुम्ही अगोदरच जेवता. मी माझं जे सांगते की गेल्या टायमामध्ये यांचे कांबळे आहेत,
तर गेल्या टायमामध्ये सुद्धा एक उपासिका, काही उपासिकेने मला भोजन आणलं श्रावण पौर्णिमेला, आम्ही भोजन केलं. दुसरी उपासिका आपण जेवण करून आली, बरं आली तर मला आणायला नको पाहिजे होतं, बरं आणलं तर चुपचाप ठेवायला पाहिजे होतं, परत म्हणते मी जेवण घेऊन आली. मग काही महिला म्हटल्या जेवण तुम्ही जेवण करा, नाही म्हणजे मी जेवण करून आले. म्हणजे तुमचा अधिक उपोषण तुम्हाला अधिक असतो, धम्मगुरूच्या पुढे तुमचं उपोषण अधिक असतं. पण आता हा जर धार्मिक कार्यक्रम असतो किंवा एखादी धम्म परिषद असते, त्यावेळेस थोडा वेळ मागे किंवा पुढे. कालच्या कार्यक्रमामध्ये आपले खेमदम्मोनी सांगितलं किती टाइम जेवलो, 2 टाइम का 3 टाइम, पण तुमची मन शुद्ध ठेवा. फक्त जेवणासाठीच तुमचं उपवासात असतं का? तुम्ही विहारात जाऊ शकत नाही, तुम्ही भिक्षूला बोलवू शकत नाही, आणि परत तुम्ही सांगता की आमचा वर्षावास चालू आहे. म्हणजे तुमचा वर्षावास, मग आमचा कोणता वास आहे? आमचा वास कोणता? म्हणजे तुमचा उपवास ते उपवासातही नाही की उपवास आमचा चालू आहे आणि वर्षावास आहे, आम्ही 12च्या आत आम्हाला जेवलं पाहिजे फक्त जेवणासाठी. मग हे झालं श्रावण महिना आणि आषाढ महिना, हेच झालं ना, त्याचं नाही याचं झालं सर्व. पण भिक्षूला बोलवायचे नाही, भिक्षुणींना बोलवायचे नाही. दुसरा मुद्दा म्हटला की वर्षावास संपला की तुम्ही आता खाली करा. अक्षरशः भिक्षू रडत आहे, ते लक्षात ठेवा. आम्ही 25 वर्षाचा अनुभव घेतलेला आहे. भिक्षुणी आपापल्या घरी गेलेले आहेत, घरामध्ये राहिलेले आहेत, की त्यांच्या सुना त्यांना बघतात. केवढी दुःखाची बाब आहे. किती प्रचार आहे आपला, आहे का प्रचार? एक भंतेजीची मी स्टोरी सांगते. आमच्या कांबळे इथे आहे, ते बसले. एक भंतेजी विरारला राहत होते. 2 वर्षाच्या नंतर त्यांना सांगितलं विहार तुम्ही खाली करा. त्यांनी प्रत्येक विहारांमध्ये विचारलं, मला तुम्ही ठेवणार का, मला तुम्ही ठेवणार का? कोण म्हणत होतं पाणी नाही, कोण म्हणत होतं टॉयलेट नाही, कोण म्हणत होतं आमची मीटिंग होऊ द्या. असं करून त्यांनी 2-3 महिने काढलं. मग एक उपासिका भेटली, म्हणली काहीतरी ती भंतीजींचं चाललंय. ते म्हणले हा माताजी त्यांना कोण ठेवत नाही. म्हणली भंतीजींना घेऊन ये माझ्याकडे. त्रिपुराचे भंतेजी, लोकज्योती आणि तरुणच मुलगा. मी आल्याच्या नंतर भंतीजींना वंदन वगैरे केलं, महादेवराजचं वंदन वगैरे केल्याच्या नंतर भंतीजींना म्हटली, काय भंतीजी तुमची इथे विरार नगरला तुमची भानगड चालली? म्हणजे माताजी तिथेही मला कोण ठेवत नाही आणि कुठेही या ठिकाणी मला ठेवायला तयार नाही. भंतीजी मीरा भाईंदरला आले, तिथेही लोक ठेवायला तयार नाही. म्हटली भंतीजी माझं एक छोटस विहार मी वरती बनवलेलं आहे, जा बरं बघून या. ते बघून आले. म्हणजे तुम्ही राहू शकता का? कारण माझ्यासाठी खाली आहे आणि मी सतत बुद्ध घ्यायला असते, तुम्ही राहू शकता का? ते मी माझे स्वतः मी छोटस एक भंतीजीसाठी बनवले. त्याने पाहिलं आणि भंतीजींनी सामान आणून ठेवलं. सांगा, एका भिक्षुणीने छोटस विहार एक निवाडा केलेला, त्याच्यामध्ये भिक्षू येऊन राहिले, पण एखाद्या संघटनेने भंतीजींची व्यवस्था केली नाही. भंतीजी फेब्रुवारीपासून आतापर्यंत नाही, कुठलीच त्यांची तक्रार नाही. आपल्या हाताने बनवतात, खातात, पितात. म्हणजे फक्त लाईट बिल भरलं पाहिजे आणि साफसफाई केली पाहिजे. आणि तसंच त्याने मला लिहून पण दिलं, मी काही कुठल्या गोष्टीचं उल्लंघन करणार नाही, तुमचं जसं सांगाल तसं मी करू शकतो आणि नियमाचं पक्का आहे त्या ठिकाणी. मग तुम्ही सांगा, तुम्ही विहार कशासाठी बनवता? तुम्ही सांगा, तुमच्या कमिट्या कशासाठी पाहिजेत? जर भिक्षुणीला तुम्ही ठेवू शकत नाही, एक भंतेजी आमच्या घरी राहतात, ते दुसऱ्या भंतेजींनी चिवर काढलं, गोरेगावला राहत होते, आता ते कल्याणला राहतात. काय परिस्थिती आहे भिक्षुणींची? नुसतंच कार्यक्रम करायचं का आपण? नुसतंच कार्यक्रमासाठी पैसा खर्च करायचा का? छोटी मोठी का विहार होत नाही, तुम्ही त्याची व्यवस्था करा. तिथे भिक्षुनी राहू शकते, भिक्षू राहू शकतो. आणि जेव्हा भिक्षू आणि भिक्षुनी राहिल्याच्या नंतर लोक येत असतात त्यांच्याकडं. तुम्ही फक्त कधी उघडता की एप्रिलला जयंती आहे, तर मार्च महिन्यामध्ये तुम्ही उघडता. तर हे सगळ्या गोष्टी तुम्ही बंद करा. भिक्षुणींची व्यवस्था करा. कोणी आम्हाला फोन सुद्धा करत नाही, कोणी भोजनाला सुद्धा बोलवत नाही. अरे भिक्षुणी परत हाताने जेवण बनवते, भिक्षू परत हाताने जेवण बनवतो. काही उपासकांची काम आहे. आणि नुसतं तुमचं वर्षावास, नुसतं तुमचं वर्षावास. मग ह्याच्याकडे तुम्ही सगळ्या उपासकांनी लक्ष दिलं पाहिजे. नेता जो संघ आहे ह्याने हा प्रचार केला पाहिजे. हा प्रचार तुम्ही केला पाहिजे.
की जसं मी सांगितलं तुम्ही लेण्यावर या, तुम्ही लेण्यावर बसला, तुम्हाला वाटत पण नसेल जाऊ म्हणून, घरी जायचं इथंच बसावं है ना. किती सुंदर वाटतं की अरंताचे तरंग तुम्हाला भेटत आहेत आणि तुम्हालाच नाही, तुम्ही लोकांना मिळवून दिलेले आहे. तुम्ही लोकांना मिळून दिलेलं नुसतं भोजन नाही दिलेलं आहे, पण ह्यातलं जे पुण्य त्यांना भेटलेलं आहे त्या ठिकाणी. आणि एवढं मोठं कार्य तुम्हाला आहे. लोकांकडे बघायचं ना, लोक किती असतील, लोक घेऊन काय जातात हे बघायचं. आता आली लोक उतरली गेली, काय लोक इथूनच गेली, काय तिथूनच गेली. मानसिकता लोकांची नाही. तर मानसिकता तयार करण्यासाठी तुम्ही आता पुढे आलेले आहेत. तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक महिला मंडळ मध्ये जाऊन सावित्रीबाई फुले, रमाई आणि महाप्रजापती आणि दुसऱ्यांदा तृतीय जी भिक्षुणी झाली, दुसरे भिक्षुणी संघ झाला ती आपली संघमित्रा. हा संघमित्राचा इतिहास नालासोपारातूनच भेटतो, तुम्हाला माहितीये. मगाशी लेणीवर बोलता बोलता त्यांनी बोललं की ते भिक्षापात्र ठेवलेलं आहे तिथे मुंबईला, आणि ते भिक्षापात्र तुम्ही जाऊ शकता बघायला. 8वा 9वा शिलालेख त्यातला एक शिलालेख त्या ठिकाणी आहे मुंबईमध्ये, तुम्ही बघायला जाऊ शकता की खरं काय खोटं काय. आणि नालासोपारा तुम्ही बघायला या. 25 वर्ष हा त्यागाचं जीवन त्या ठिकाणी गेलेलं आहे, संघर्ष केलेला आहे त्या ठिकाणी, लढाई केलेली आहे त्या ठिकाणी. म्हणून त्या ठिकाणी विटा कुठे भेटतात आणि छोटे छोटे स्तूप भेटतात. परंतु त्या ठिकाणी किती वेळा कार्यक्रम होत असतात हे तुम्ही त्या ठिकाणी आल्या होत्या. महिला मेता धम्म संघाने सुद्धा एका ब्रह्मपरिषदेला तुम्ही भोजन दिलेलं आहे, तुम्हाला सुद्धा साधुवाद आणि अनुमोदन तुमचं आहे. आणि असंच दिलं पाहिजे आणि असाच प्रचार प्रसार झाला पाहिजे. तर हा मी अधिक काही बोलत नाही, कारण वेळ झालेली आहे. मी पण बघते किती वाजले ते, आपल्याला जायचंय परत, तुमचं पुढचं कार्यक्रम आहे. अध्यक्षांचं भाषण शेवटी व्हायचंय. तर येणाऱ्या 14 तारखेला त्या ठिकाणी महाप्रजापती भिक्षुणीचाच कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवलेला आहे. भिक्षुणींना पण बोलवलेली आहे आणि भिक्षूंना पण बोलवलेली आहे. त्याच्यानंतर 22 तारखेला तर या भिक्षुणींनाच निमंत्रण आहे की वैशालीला आणि उपासिकेंना सुद्धा निमंत्रण. वैशालीला 22 तारखेला कार्यक्रम आहे. भिक्षुणी संघाचा गेल्या वर्षी 18 तारखेला झालेला होता. आणि हे कार्यक्रम पावसामध्येच येतात. गेल्या वर्षाचा कार्यक्रम छान झाला होता 2 तारखेला, कारण पाऊस वगैरे नव्हता. परंतु आपण लेण्यावर घेतला कार्यक्रम, एवढा छान झालेला कार्यक्रम आहे आणि खूप आवडलेला आहे, सर्व लोकांना आवडलेला आहे. कारण लेण्या पाहायला भेटल्यात. तुम्ही लेण्यावर आणली लोकांना की तुम्हाला या ठिकाणी या ना, लेण्याचं तुम्ही दर्शन घ्या. तर खरोखरच भिक्षुणीच्या ज्या गोष्टी आहेत, अडचणी ज्या तुम्ही जाणल्या पाहिजेत, त्यांना काय पाहिजे तुम्ही जाणलं पाहिजे, त्याची व्यवस्था काय जाणली पाहिजे आणि तिथपर्यंत तुम्ही गेलं पाहिजे. तर हे दोन्ही कार्यक्रमाचं तुम्हाला निमंत्रण दिलेलं आहे. पुढच्या वर्षाचा कार्यक्रम तुम्हाला मी सांगणार नाहीये, पण तुम्ही सांगणार आहे. तो खूपच अडचणीतला कार्यक्रम आहे आणि सक्सेसफुल तुम्ही झाल्याशिवाय होणार नाही त्या ठिकाणी. कारण अशा ठिकाणी तुम्हाला तो कार्यक्रम त्या ठिकाणी भिक्षुणी नाही, भिक्षू नाही, भिक्षू पण नाही, भिक्षुणी नाही. कोकणामध्ये भिक्षू नाहीत आणि कोकणामध्ये भिक्षुणी नाहीत. भिक्षू कुठं 2-4 आहेत, ते पण कुठं बाहेर गेले, ते पण फिरत नाही. कारण पिकतं तिथं विकल्या जात नाही, पिकलं तिथं विकल्या जात नाही, म्हणून भिक्षू व्हायलाच तयार नाहीत. तर भिक्षुणी कुठे होते. आता त्याच्यामध्ये मी लावला दिवा, म्हणून अजूनपर्यंत मी खाताय त्या कोकणातल्या शिव्या. मी लावला दिवा म्हणून खात आहे मी शिव्या. परंतु असा एक कार्यक्रम त्या ठिकाणी आपण घेऊया की त्या ठिकाणी रमाईचं गाव आहे, त्या ठिकाणी बाबासाहेबांचं घर आहे, त्या ठिकाणी महाडच्या गांधारपाली लेणी आहेत. त्या गांधारपाली लेणी एवढ्या कितीतरी त्याचा इतिहास आहे. त्या ठिकाणी बाबासाहेबांनी क्रांती केलेली आहे, मनस्मृती झालेली आहे आणि त्या ठिकाणी 14 थल आहे. असं ठिकाण तुम्ही कोणतंही निवडा आणि त्या ठिकाणी असा प्रचार प्रसार झाला पाहिजे ना. मेता धम्म संघाचं नाव असं पुढे पुढे आलं पाहिजे. तर मी अधिक बोलत नाही, तुम्हाला सर्वांना मंगलकामना आशीर्वाद देऊन याच ठिकाणी 2 शब्द संबोधित आहे. नमो बुद्धाय, जय हिंद. धम्ममेता संघातर्फे 2 वर्षा